हॅलो फ्रेंड्स, आज अक्षय तृतीया म्हणजेच 3.5 शुभमुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त. अक्षय तृतीया स्पेशल ब्लॉग बनवायला थोडा उशीरच झाला. व्हिडिओ शेअर करावा म्हणून सकाळी उठल्यापासूनच शूट करायला सुरुवात केली. प्रथम घर स्वच्छ करून घेतले, दारात रांगोळी काढून घेतली, गॅसची पूजा करून घेतली व पुरण घालण्यासाठी डाळ कुकरला लावली. पीठ मळले, देवाची पूजा करून घेतली. नंतर अक्षय तृतीयानिमित्त आमच्याकडे लक्ष्मी मातेची पूजा करतात ती करून घेतली. पूजा करत असताना लक्ष्मी मातेसमोर घरातील दागिने, पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे ठेवून माझे वडील पूजा करायचे तशीच पूजा मी करून घेतली, आरती करून घेतली व स्वयंपाकाला सुरुवात केली. डाळ चांगली शिजली होती. पुरणाच्या चाळणीत डाळ काढून घेतली व कट वेगळा करून घेतला आणि चाळणीतून डाळ काढून घेतली. एका कढईला तूप लावून घेतले, कारण पुरण त्या भांड्याला चिकटणार नाही किंवा कढईला ते पुरण चिकटणार नाही. चाळणीतून काढलेली डाळ कढईत टाकली. त्याच्या प्रमाणात त्यात गूळ टाकला, वेलची पूड व जायफळ टाकली. पुरण चांगले परतून घेऊन चांगले शिजवून घेतले. पुरण शिजेपर्यंत आमटीची तयारी केली. कांदा भाजून घेतला, खोबर कट करून खडे मसाले व खोबर चांगले भाजून घेतले. गार झाल्यावर मिक्सरला बारीक वाटून घेतले. आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा हे पण वाटून घेतले आणि आमटीला फोडणी घातली. पापड तळून घेतले आणि लगेच भजी पण बनवून घेतली. तोपर्यंत माझ्या आईने आंब्याचा गर काढून ठेवला होता. त्यात साखर, वेलची टाकून आमरस तयार करून घेतला आणि फ्रीजमध्ये ठेवला व नैवेद्य बनवून घेतला. नैवेद्याचे पान वाढून घेतले, देवाला नैवेद्य दाखवून घेतला. पण त्यात एक चूक झाली. मी आमरसऐवजी दूध, तूप नैवेद्य पानात वाढले. ते माझ्या नंतर लक्षात आले आणि नंतर मी आमरसाची वाटीचा नैवेद्य देवाला दाखवला. असो, नंतर गरमागरम पोळ्या बनवून घेतल्या आणि जेवणाचा आस्वाद घेतला. माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.